तर नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल विथ ऋतिकात आपल्या नवीन ब्लॉगला चालू करते. तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजेच काय नाही, आज आपल्या कबड्डीच्या मॅचेस विभागाच्या तर नॉर्मल ब्लॉग होणार आहे. तरी मला ब्लॉग शूट करूया आपल्या. तर आत्ताच मी आणि अनुराग नाश्ता करायला गेलेलो इकडे दसवल इकडे नाश्ता वगैरे केला. आणि दसवल आपल्या अनुराग त्याचा डंपरचा काय हाल चेक करायला आहे, सेल्फी मारून बघतोय. तर आता विनय गेल्या लाईव्हला, तर त्याची गाडी आहे आपण मी जरा बाहेर जातो. तर विनय गेला लाईव्हला, तर जातो आता विनयला भेटायला. कारण की विनयचा स्वतःचा सेटअप आहे RNP स्पोर्ट्स लाईव्ह. म्हणजे तो लाईव्ह सगळे काय कोणताही का असेल ना कारण तो लाईव्ह घेतो. म्हणजे क्रिकेट असो, कबड्डी असो, काय असेल ते. तुम्हाला जर लाईव्ह पाहिजे असेल कुठे यूट्यूबचा तर मला कॉन्टॅक्ट करा. मी विनयचा तुम्हाला डायरेक्ट विनयचा नंतर डिस्क्रिप्शनमध्ये विनयचा हे मेन्शन करेन, ते तुम्हाला डायरेक्ट विनयला कॉन्टॅक्ट करा. तर चला विनयची जाऊन डायरेक्ट भेटूया. तर पहिले अनुरागची डंपरमध्ये काय सीन आहे कसं नाही काय ते बघूया. आणि डायरेक्ट विनयची जाऊन लाईव्हला विनयची मजा म्हणजे आपला भावच आहे, मजा नाही तिथं तर काय जरा मजा मस्ती करूया. चला. आणि मी तिकडे विनयची तर जापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा, ठोकून जोरात करा. चला जातो तिकडे, सबस्क्राईब करा. सेटअप तिथं आलं आता. हा बघा विनयचा सेटअप आहे पूर्ण RNP स्पोर्ट्स ही सगळी त्याची बनतं. आणि हा भाऊ जय गणेशवाला आहे, जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह. आता जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह चॅनल आहे, भावाला पण सबस्क्राईब करा. आणि आमच्या RNP स्पोर्टला पण सबस्क्राईब करा. विनय बघतोय कसं काय नाही ते बघतो. इकडे समोर मॅच चालू आहे. तर चला इथे मॅच चालू आहे, नंतर बसतो, नंतर तुम्हाला भेटतो. तर झालोय आमला घरी आलो. घरी येऊन विनयजीकडे गेलेलो. तर विनयच्या इथनं आलो कारण की झोप करत होती. कारण की रात्री ऑर्डर यायला झोप पूर्ण नव्हती झालेली. सकाळी तुम्ही पण बघितलं चेहरा माझा सुचलेला नव्हता. आता पण झोपलो. तर आता उठलोय. तर खाली जातो, कसं काय सिच्युएशन आहे खाली बघतो, पोरं कुठं आहेत काय नाही. नाही तर सामन्यांच्या इकडे गेले असेल, मॅच आहेत तिथे, तर तिकडे जाऊन बघतो कसं काय. आणि केस बघा, केसाची वाट लागली. झोपलो ते अँटीना टॉवर उभा राहिला इकडे पाठी. आपल्याला पाहिजे तशी केस ना हरवली तर काय. चला जाऊया खाली, पोरं काय कसं काय कुठे आहेत आणि मॅचचं कसं काय सीन आहे मग समजेल. खाली गेल्यावर खायला सगळं समजणार नाही. आत्ता उठलो जस्ट मी 3 वाजता झोपलो, 3-4 वाजता काहीतरी. तर आत्ता उठलोय. तर चला खाली जातो आणि बघतो, तुम्हाला भेटतो मग थोडा. तर चला चाललं आता. हे आपली पोरं आलेत, नैतिक आणि नील. बाकी अर्धे पोरं गेलेत, अर्धे पोरं येत आहेत. अर्धे पोरं गेलेत तर मेन भावेजा गेलाय. तर बाकी मी आहे आता. चाललोय, नील चाललाय आणि नैतिक आहे. 3 जण चाललो आहे आता मॅचच्या ग्राउंडवर. कसं काय नाही ते. आपल्या घराची पण जास्त ना लांब नाही, इथं पाराजवळच आहे. 2-5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर चला ग्राउंडवर जातो आणि तुम्हाला दाखवतो ग्राउंडवर कसं काय चाललं आहे. ग्राउंडवर तिकडे जाऊन भेटूया. चला. तर हा सगळ्या आजच्या ट्रॉफ्या या मॅचच्या पब्लिक हळूहळू येते. ग्राउंड आपला विनय बघा सेटअप लावतोय. तर मॅच चालू झाल्यात. पहिलाच राऊंड आहे. आपल्या बाजूच्या गावातल्या विंचवादी कोंड आणि भट्टीच्या माळाचा राऊंड चालू आहे. आपल्या राऊंडला अजून टाइम आहे. हा पहिलाच राऊंड आहे, पहिली मॅच आपल्या इथल्या सामन्यांची. नाही परंतु पुन्हा एकदा बाद होतो. सामन्यांचा मजा घ्या. आणि आपली मॅच असेल ते दाखवतो थोडाफार. अक्षयच्या समोर आहे तो. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर चढाई लात मारून गरीबात करण्याचा प्रयत्न. गुणसंख्येत भर पडते ती. भैरवनाथ संघाच्या 11चा गुणफलक दिसतोय. कुसुमादेवी 18. अतिशय सुंदर. रिकाम्या असते आपल्या तो मुद्दा दाखल प्रत्युत्तर ऋतिक. टू ऑर्डायची चढाई आहे.
गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय ऋतिक. केशरी आंब्याचा त्याला प्रत्युत्तर ऋतिक. आणि पाहूया much later. तर आपला मॅच झाली पूर्ण आहे बघा, फायनल आटपले. तर आपल्या मंडळाने 3 नंबर मारलेला आहे, 3 नंबर मारलात आम्ही. तर हे बघा गर्दी आपल्या फोनला तर जास्त चार्जिंग नाही, कारण की मध्ये शूट नाही केला, कारण की चार्जिंग पण नाही, चार्ज लावायला काय नव्हतं, घरी होतं. आणि त्या मॅचच्या आधी एवढा घुसून गेलो की जास्त लक्षात नाही. 1 नंबरची ट्रॉफी आपल्या भावा लोकांनीच मारलेत. तर चला कसं काय अजून ग्राउंडवर येतात आणि देवळात जायचं होतं कुसुमादेवीच्या, आता डायरेक्ट जाऊया. तर चला नंतर भेटूया. तर चला आता आम्ही ट्रॉफी ग्राउंडवर आलेलो होतो, आमच्या होम ग्राउंडवर. आमचा होम ग्राउंड आहे इथं वडाच्या खाली. तर होम ग्राउंडवर प्रॅक्टिस करून तिथं ट्रॉफी केलेला आहे. तर नंबर वगैरे काढून तिथं फोटो वगैरे नंबर सगळे पोरं तिकडे त्यांच्या गेले. आता इथनं झालं आपल्या घरी. तर चला डायरेक्ट उद्या भेटू मुंबईला जाताना. चला. आणि ही ट्रॉफी आपली आजची 3 नंबरची. चला उद्या. The next day. तर कालचा दिवस झाला, काल आपल्या मॅच बीच झाल्या पूर्ण. 3 नंबर मारला मी आणि 1 नंबर आपल्या बाजूच्याच गावातल्यानी, म्हटल्याच बाजूलाच चिकटून आहे गाव, कोंडावरच्या पोरांनी मारला 1 नंबर. 2 नंबर विठ्ठलेवाल्यानं मारला, 3 नंबर आम्ही आणि 4 नंबर महेश्वरवाल्यानं मारला. तर चौघांनी 4 नंबर पण विभागात झाले आणि आपल्या विभागाच्याच मागचे होता. अरे होत्या बाहेरच्या दुसऱ्या टायमात त्या साईडच्या टीमी, पण ते हरले. तर 4 नंबर आपल्या विभागात आले. तर आत्ता सकाळी झोपून उठलो, तर आता थोडा जाणवत आहे कालची मॅचचा. तर चला आता जायचं आहे आपल्याला. मला थोडा बँकेत पण काम आहे, बँकेत काम नंतर मग थोडा आपला बाईकचा पण काम आहे थोडा, की ट्रान्सफर करायच्या नावावरती, त्याचं पण काम आहे. तर अनुराग करून घेणार आहे, तर अनुराग येतो आहे. तर आता बँकेत पण जाऊन नंतर मग नाश्त्याला जायचं आहे. अनुरागने फोन केला मला नाश्त्याला जायचा. तर चाय वगैरे पितो थोडा आणि जातो खाली. मग आता डायरेक्ट मुंबईला निघायचं, 2ची गाडी आहे आपली. मग डायरेक्ट मुंबईला जाताना भेटू. आता तर नाही भेटू, आता खाली जाऊ तेव्हा बँकेत वगैरे तिकडे. तर सध्या आता मी घरी अंगावर फ्रेश बीच झालो आहे. फ्रेश बीच झाला तर चहा बी घेतो आणि मग तुम्हाला नंतर अनुरागला भेटतो. चला आता गावी जायला निघालो आहे. तर निघतो आता गावी जायला का सॉरी मुंबईला जायला निघालो आहे. थांबलो इथं, बसतो आपल्या येऊन आपल्या बस डेपोला. तर आपली STAची वाट बघतो, डायरेक्ट बोरिवली आहे. तर तिथनं जाऊ आपण डायरेक्ट बोरिवलीला. बोरिवलीवरनं मग डायरेक्ट आपलं दर्शनला बोलवलं घ्यायला. तर चला आपण जातो आता. गाडी याची वाट होतं, गाडी आल्यावर भेटूया. मग आपली गाडी भाईंदर गाडी आहे, इथनं असरीवरून बोरिवली मार्ग आहे. तर चला 200 आहे. सगळं डिटेल्स तुम्हाला देतो आहे. चला नंतर गाडी आल्यावर भेटूया. आलो आता आपल्या मागाडीने मेट्रो स्टेशनच्या इथं बसलोय, दर्शनची वाट बघतोय. तर मगाशी ST मध्ये काय शूट केला नाही, कारण की ST मध्ये फुल गर्दी होती, पूर्ण पॅक होती ST, एक पण जागा नव्हती. तरी पण थोडाफार ॲडजस्ट झालो मी. तर आता आलो इकडे मुंबईला. आता वाट बघतो दर्शनची. मागाडीने मेट्रो स्टेशन आहे ना, इकडे बसलोय मेट्रो स्टेशन इथे. तर दर्शन याची वाट बघतो. दर्शन आला की मी जाऊ घरी, मग घरी जाऊ आणि बघूया, ब्लॉग एंड करूया. दर्शनाच्या आल्यावर भेटूया. मग दर्शन तर अजून आलं नाही, त्याला लेट झाला, जिमला गेलेला तो, त्यासाठी आला नाही. तर चला दर्शन आल्यावर भेटूया. भाव आलेला आहे, दर्शन भाव आलाय घ्यायला आपल्याला, आलाय दर्शन घ्यायला. तर चला दर्शनला भेटू, त्याचा मनोगत विचारू. त्या गाडीवर बसतो. भाऊ आपला आलाय घेऊन आपल्याला. तर दर्शन भाऊ, आता आम्ही दोघं वाट बघतोय दर्शनच्या मित्राची. तो आला की मग दुबईची ट्रिप आहे आमची. तर दुबई ट्रिपला जायचं आहे. दर्शननी फ्लाईट तिकीट काढलं आहे. दर्शन झालं ना ओके का? हा. स्वित्झर्लंड काय स्वित्झर्लंड? मॉलडीव्सला जायचं. स्वित्झर्लंड कॅन्सल आहे. तिकडची तिकीट जास्त महाग आहे आणि त्याच्याहून महाग आहे मॉलडीव्सची. त्या मॉलडीव्सला चाललो आहे आम्ही. वरात आहे. मॉलडीव्सला वरात आहे. हे बघा ताशा. त्याची वाट बघतोय मित्राची दर्शनच्या, कारण की बाकी पासपोर्ट विजाज वगैरे त्याच्याकडे आहेत ना आमचेच, त्याच्यामुळं. तर चला मित्र आल्यावर भेटू मग आपण. दर्शन काय बोलतो? काय बोलते? कायला चालल्या? स्वित्झर्लंड मैदान मग. हा मैदान मग. हा चल जाऊन दे, नंतर भेटू. ब्लॉग एंड करायचा आपला राहिला होता, तर मी विसरूनच गेलो होतो की ब्लॉग एंड करायचा आहे.
तर कालचा पूर्ण दिवस रात्र पूर्ण गेली कारण की दर्शनसोबत नंतर टाइमपास केला, पबजी वगैरे खेळलो आम्ही. तर ब्लॉग एंड करायचा राहिला होता. तर आता जॉबवर आलोय आणि मला आठवण आलं की ब्लॉग एंड करायचा राहिला आहे. तर आलं जॉबवर आहे बघा, थोडं काम चालू आहे. बाकी पसरा साईडला त्याला इग्नोर करा, पसरा त्याला इग्नोर करा. बरोबर आहे, तिकडे काम करतात, मी इकडे डेस्कवर बसलो माझ्या. तर चला, ब्लॉग कसा होता, छोटाच झाला ब्लॉग, जास्त मोठा नाही. तर हा ब्लॉग कसा आला तर सांगा मला कमेंट करून. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब कराल तर मग मजा येईल मला अजून. तर चला, नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग एंड करतो, जाहीर करतो मी. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय बाय.